नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला नागिलीचे पान. नागिलीचं वेल पण म्हणतात त्याला. हे याचं आपण यूज करतो बघा, लग्नामध्ये करतो, नंतर लक्ष्मीपूजनच्या दिवशी पानं, नंतर आपल्या घरी खायला पण यूज करतात पानं, विडा म्हणून मंदिरामध्ये पण यूज करतात. आणि हे बघा पानं कशा प्रकारे येतं, त्याच्यामध्ये बघा कसं दिसतं तुम्हाला, एकदम स्पष्ट दिसत आहे. हे जे नागिलीचे पानं आहेत ह्याच्यामध्ये तेवढं थंडगार लागते ना की बस बघायचं काम नाही. खूप छान वाटलं आम्हाला बघून. हे बघा, हे जे आहे ते केळीचे पान आहेत. याला काय म्हणतो आपण की एक सोनकेळीचं झाड म्हणतो. सोनकेळीचं झाड हे खायला पण चांगलं असते. ह्याच्यामध्ये बघा कसे पानं दिसतात तुम्हाला. ह्याला लावायचंच असेल तर एक वेल असते मित्रांनो, तर ते वेल आपल्याला दुसऱ्याकडून घ्यावं लागते, नंतर आपण त्याचा वेल लावू शकतो. हे बघा, हे तुम्हाला हे याच्यामध्ये सोनकेळीचं झाड आहे. असं केळीचं झाड जे ते 1000-2000 रुपयाला पण जाऊ शकते मित्रांनो. आणि हे जे नागिलीचे पानं आहेत मित्रांनो, ते खायला आणि याचे खूप सारे फायदे आहेत.